दरम्यान या गोंधळानंतर विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। राज्याचे तुकडे पाडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या खासदाराकडून होत आहे। हे राज्याच्या आणि देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या संमतीशिवाय असं ठराव येणं शक्य नाही अशी आमची धारणा आहे आणि म्हणून ती भूमिका सरकारने स्पष्ट करावी ही मागणी करत आज शेवटी सभागृह तहकूब करावं लागलं। परंतु राज्याच्या जनतेच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे, अवमान झालेला आहे। आज संसदेमध्ये असा ठराव आणून महाराष्ट्राची शक्ल करण्याचा डाव भारतीय जनता पक्ष रचत असेल तर ते महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी विदर्भातल्या आणि खासदारांनी राजीनामे द्यावेत, पुन्हा निवडून येऊन दाखवावं आणि मग स्वतंत्र विदर्भाची मागणी करावी अशी आमची मागणी आहे।